आज आपण झटपट होणारा मटकी बटाट्याचा भात बनवणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचेत. छोटे छोटेच कांदे घेतलेत मी, मीडियम आकारापेक्षा पण छोटे घेतलेत. आणि ते असे एकदम पातळ चिरून घ्यायचेत, पातळ स्लाइसमध्ये. दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आपल्याला. तुम्ही जर जास्त तिखट भात बनवायचा असेल तुम्हाला तर तुम्ही अजून मिरच्या सुद्धा घेऊ शकता. पण इथं मी लहान मुलांना भात खायचा असल्यामुळं मी जास्त मिरच्या नाही घेतलेल्या. 2 छोटे छोटे टोमॅटो घेतलेत इथं मी. ते सुद्धा आपल्याला उभ्या स्लाइसमध्ये पातळ चिरून घ्यायचेत. टोमॅटो पातळ उभ्या स्लाइसमध्ये चिरला की तो भातामध्ये पूर्णपणे विरघळून जातो. कुकर ठेवायचा आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल ओतून घेतलं इथं मी. तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं. तेल आता छानपैकी कडकडीत गरम झालंय. तर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. गावरान मोहरी आहे ही, घरच्या शेतातली. मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचेत. मोहरी आणि कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात. हिरवी मिरची तेलात तळून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान आता गुलाबी रंगावरती आलाय. तर त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊ. उभा पातळ टोमॅटो चिरल्यामुळे तो लवकर तेलात विरघळतो आणि भातामध्ये पण मिक्स होतो. म्हणजे त्याचे फक्त शिरा आणि तेच राहतात, बाकीचा सगळा टोमॅटो भातामध्ये पूर्णपणे विरघळून जातो. एकदम साध्या सोप्या पद्धतीचा भात आहे हा. बनवायला एकदम सोपा आणि खायला पण चवदार आहे आणि पटकन होतो. आणि मुळात कडधान्य पोटात जातात, जी शरीरासाठी गरजेची असतात, पौष्टिक असतात. आणि जी मुलं खात नाहीत तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा भात बनवायचा. ह्या भातामध्ये तुम्ही मूग, मटकी किंवा चणे, जे तुमची मुलं खात नाहीत त्यापैकी कोणतेही कडधान्य टाकले तरीही चालतील. आणि असा भात बनवायचा म्हणजे मुलं पटकन खातील. मी पण हा भात माझ्या लहान मुलीसाठीच बनवतेय. आता कांदा टोमॅटो आपला बऱ्यापैकी विरघळलेला आहे. तर त्यामध्ये आपण भिजवलेली मटकी टाकू. मटकी आपण भिजवून मोड आणून घेतलेली आहे. घरचीच मटकी आहे ही, गावरान मटकी. आता मटकी पण तेलामध्ये छान परतून घेऊ कांदा टोमॅटो सोबत. मटकी तेलामध्ये छान परतली गेली आहे आता आपली. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकून घेतलं इथं मी. अर्ध्यापेक्षा जास्त आणि 1ला थोडं कमी, पाऊण चमचा अंदाजे. आता पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून घेऊ. कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर सोडून मी दुसराच कोणताच मसाला यामध्ये घेतलेला नाही आहे. अगदी मोजकेच मसाले घेतलेत, कारण लहान मुलं खाणार आहेत हा भात, त्यामुळे तिखट नको आहे. तुम्हाला तिखट हवा असेल तर अजून मिरची पावडर मसाले ॲड करू शकता. पण अगदी मोजक्यात मसाल्यांमध्ये भातसुद्धा छान होतो, उत्कृष्ट होतो. आणि जास्त मसाले असले की तो भात असो किंवा कोणताही पदार्थ असो त्याला चव येत नाही. मग मोजक्यात मसाल्यांमध्ये बनवायचा कोणताही पदार्थ, त्याला बेस्ट चव येते, छान होतो. आता थोडंसं अजून मिरची पावडर टाकली आहे मी.
आणि एकदा मिक्स करून घेतले. मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचं तेल सुटेपर्यंत. कांदा, टोमॅटो आणि मटकी बारीक गॅसवरती परततीये तोपर्यंत इथं आपण बटाट्याचं साल काढून घेऊ आणि बटाट्याचे चिरून घेऊ. बटाटा फोडी करून घेऊ. त्याच्या कुठं काही खराब वगैरे असेल बटाटा तर तो काढून टाकू. आणि एका बटाट्याच्या खापीमध्ये 3 फोडी करून घ्यायच्यात. म्हणजे जास्त मोठा पण होणार नाही आणि जास्त लहान पण होणार नाही. भातामध्ये बटाटा एकदम गाळ होणार नाही. तो दिसला पाहिजे, सापडला पाहिजे आपल्याला बटाटा. आता पाण्यामध्ये बटाट्याच्या खापा टाकायच्या. धुवून घ्यायचा आहे बटाटा आणि बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. आता आपण कांदा टोमॅटोचा मसाला बघू. छानपैकी तेल सुटलंय त्याला. आता आपण बटाट्याच्या फोडी कुकरच्या फोडणीमध्ये टाकून घेऊ आणि त्या पण अशा मिक्स करून घेऊ मटकीसोबत बटाट्याच्या फोडी. म्हणजे बटाट्याला पण मसाला लागेल, छानपैकी मिक्स होईल. बटाटा तेलामध्ये परततोय तोपर्यंत आपण इथं तांदूळ साफ करून घ्यायचेत. वाडा कोलम घेतलेत मी 1.5 वाटी. वाडा कोलम तांदूळ घेतला इथं मी. वाडा कोलम तांदूळ मऊ आहे, सुटसुटीत भात होतो त्याचा, छान होतो. आता तांदूळ धुवून कुकरमध्ये टाकून घेऊ. आता कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर सगळं एकदम मिक्स करून घेऊ. तांदूळसुद्धा मसाल्यांसोबत कोट झाले पाहिजेत, मिक्स झाले पाहिजेत व्यवस्थितपणे. म्हणून सगळं काही छानपैकी असं मिक्स करून घेऊ. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेऊ. तांदूळ छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपण पाणी टाकून घेऊ. 1.5 वाटी तांदूळ घेतलं इथं मी वाडा कोलमचं, तर त्यासाठी 3 वाट्या पाणी टाकायचे. 3पेक्षा थोडंसं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल, अर्धा 1 इंचभर वाटीच्या. आणि 3 वाट्या पाण्यामध्ये भात परफेक्ट शिजतो, गाळ होत नाही, मोकळा होतो, सुळसुळीत होतो. आणि मोजून कधीही पाणी टाकलं की भाताचं प्रमाण कधीच चुकत नाही. कोणताही भात असला की त्याला असं मोजूनच पाणी टाकायचं. तो बिघडतच नाही, कशाच पद्धतीने तो बिघडत नाही. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ वरतून आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. छोटा अर्धा चमचा तूप टाकलंय मी. तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा सगळं काही मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून त्याच्यात 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. 4 शिट्ट्यांमध्ये भात पूर्ण शिजतो, परफेक्ट शिजतो, कुठेच कच्चा राहत नाही. 4 शिट्ट्या करून झाल्यात आपल्या आणि आता कुकर पूर्णपणे थंड झालाय. एकदम परफेक्ट भात शिजलाय, कुठे कच्चाही नाही राहिलेला, मस्त झालाय, मोकळा झालाय. गरम गरम वाफा निघतायत. थोडासा थंड झाला की अजून मोकळा होईल, अजून सुळसुळीत होईल, सुट्टा होईल. एकदम परफेक्ट झालाय भात आपला, मोकळा सुळसुळीत. बस तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.